सुप्रभात भाऊजी। गुड मॉर्निंग। हाँ, ये लीजिए। अरे वाह, आप तो आज बहुत खुश नजर आ रही है। कारणच तसे ना। हाँ, हमका पता चला वो महादेव भैया है ना, वो बता रहा था कि आपके ऊपर की बला टली। असं काम बोलत राहिले, आपण कुणाला कशाला वाईट बोलायचं। इथं सगळं चांगलं राहू दे। ये बात भी सही है, मगर भाऊजी आपसे ज्यादा खुशी तो हमका हुई है। भगवान आपको और आपके संसार को बड़ी लंबी उम्र दे। बर समोर पण टाका दूध। हाँ भाऊजी, देता हूँ ना। इतनी देर तक सोते रहते हैं। अरे लो साहब जी, जल्दी ले लो दूध। अरे हमका टाइम हो रहा है। काय अवस्था करून घेतली यांनी। शन्यामुळे तर पार वाट लागून गेली यांची। मला तर यांच्याकडे बघवतही नाहीये। ते तरी काय करतील, काय बोलतील। बोलण्यासारखं राहिलंच काय आता। अरे वा, दूध आलं। ब्लॅक कॉफी बनवली आहे, काय घेणार? ब्लॅक कॉफी की नॉर्मल कॉफी? ब्लॅकच घे बाबा, रात्रीचं जरा मी दूध ठेवतो फ्रीज मध्ये। वा आनंद, थँक्यू। मला खरंच अशाच स्ट्रॉंग कॉफीची गरज होती। कालचा हँगओव्हर अजून नाही उतरला, डोकं जाम दुखतंय। अरे कसं उतरणार? किती प्यायला होतास काल रात्री? हो ना यार। पण मला एक सांग, तू प्यायलास सोल्युशन म्हणून, बरोबर? झाला का तुझं प्रॉब्लेम सॉल्व्ह? आता प्लीज, तू दारू कशी वाईट असते आणि त्याचे दुष्परिणाम या विषयावर माझी काय शाळा घेणार आहेस का? अरे नाही, मी शाळा बिळा काहीच घेणार नाहीये। मी फक्त तुला एक फॅक्ट सांगणार आहे। आता तुझं तुलाच सावरावं लागेल, दारू मदतीला येणार नाही। हा, पण हो, दारूचा हँगओव्हर उतरवायला कॉफी मात्र नक्की कामात येईल। एक काम कर गुरु, चल लवकर आपण निघूया आणि ऑफिसला जाऊया। ओके, एकत्रच निघूया। जरा ऑन द वे माझा घरी जातो, चेंज करतो। कालपासून हेच कपडे घातलाय मी। आनंद आनंद आनंद, प्लीज, माझा मूड नाही आज, प्लीज। असं कसं चालेल गुरु? अरे शना, तुझ्या लाईफ मधून परमनंट डिलीट झाली आहे। हा, आता काय तिचा शोक करत बसणार आहेस? अरे तसं नाहीये आनंद, पण तू जर माझ्या जागी असतास ना तर ना 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 ना, मी तुझ्या जागी असूच शकत नाही।
आणि जरी असलो तुझ्या जागी तरी असा वेडेपणा कधीच करू शकत नाही. तसा बायकोला स्वतःचा मुलाला बाहेर काढून त्या इडियटच्या प्रेमात, अरे इडियट, प्रेम बिम कसलं साला, पैशाचा वापर करून घेतलास, तुझा वापर करून घेतलास, तुला कधी कळलंच नाही. आणि bloody आनंद selfish. आनंद बास. मला माहितीये तिने मला फसवलंय, लक्षात आलंय माझ्या. आता कसं फसवलं आणि मी कसं चुकलो हे परत परत सांगून माझ्या जखमेवर मीठ सोडणार आहेस का आता? अरे मी असं का करणार? उलट मी तुला असं म्हणत होतो की जे झालं ते एवढं पुरे आहे. अब शनाया को अपने दिलो दिमाग से निकाल के फेंक दे. आणि काय? अजूनही उशीर झालेला नाही. जाऊन वहिनींना भेट, त्यांच्याकडे जा, त्यांची माफी माग, त्यांच्याशी बोल, त्यांना इथे घेऊन ये मानाने. क्या हुआ? जवाब का नाही दिलंस? मी राधिकाला परत या घरात आणणार नाही. अच्छा, म्हणजे तू अजूनही वहिनींबद्दल तसाच विचार करतोयस, त्या तुझ्या योग्यतेचे नाहीत. आनंद, तसं नाही यार, मी नाही त्याचा विचार करत आहे. मग कसा आहे गुरु? अरे का अजूनही तुझा इगो तुझा आड येतोय? अरे तू, तुला कसं सांगू मी आनंद, तू आनंद, अरे मला माहितीये राधिकाचं मन खूप मोठं आहे. मी काय तिची योग्यता सांगणार आहे? उलट माझीच काही लायकी नाहीये तिच्याकडे जाऊन तिला घरी परत बोलवायची. अरे गुरु, आता तूच बोललास ना वहिनींचं मन मोठं आहे. मग त्या मोठ्या मनाने तुला माफ नाही करणार का? गुरु, अजिबात नेगेटिव्ह विचार करू नकोस. निगेटिव्ह विचार नाही करते आनंद, ती मला माफ करेल. आतापर्यंत मी तिला दिलेलं दुःख, त्या वेदना, त्या आता तिला सहन कराव्या लागल्याच आहेत ना. त्या आता विसरू नाही शकणार ना ती. आनंद, मी राधिकाच्या नजरेलाही नजर मिळवू शकत नाहीये. तिच्याकडे जाऊन बोलणं तर लांबचीच गोष्ट. गुरु, हे तुझं गिल्ट आहे. तुला रिअलाइज होत आहे हेच खूप आहे. कालपर्यंत तुला काहीच कळत नव्हतं, पण आज परिस्थिती वेगळी आहे. आम्हा सगळ्यांना, वहिनींना, जो गुरु सापडत नव्हता तो आता आम्हाला सापडलाय. जाऊन बोल वहिनींशी.